राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली अत्यंत महत्त्वाची विलिनीकरणाबाबत माध्यमांशी बोलू नका, वरिष्ठांकडून नेत्यांना आणि प्रवक्त्यांना या आता सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यासाठी झालेल्या बैठकांवर शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे बोलतील तर इतर कोणीही बोलू नये, पक्षाकडून या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांना या बैठकांबाबत माहिती नाही त्यांनी जर माध्यमांना प्रतिक्रिया दिली तर चर्चा वेगळ्या दिशेने जाऊ शकतात। त्यामुळे पक्षानं घेतलेली ही जबाबदारी आहे, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय या विषयावर कोणीही बोलू नये, कोणीही भाष्य करू नये, नेत्यांना प्रवक्त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वरिष्ठांकडून नेत्यांना सूचना गेलेल्या आहेत। केवळ सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे बोलतील असं सांगण्यात आले। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या आहेत। सीमा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या खास सूचना गेलेल्या आहेत, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय विलिनीकरण या मुद्द्यावर बोलू नका अशा सूचना आहेत। काय नेमकं या संदर्भात आणखी स्पष्टता आहे? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये किती बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये काय काय चर्चा झालेली होती या संदर्भात राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे स्वतः, शरद पवार, अमोल कोल्हे, पवार या बैठकांमध्ये उपस्थित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं स्वतः अजित पवार हे त्या बैठकांमध्ये उपस्थित राहते। आता अजित पवार गेल्यानंतर या बाबतीत अनेक राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आपली भूमिका मांडतात किंवा नेते मांडतात। त्यामुळे पक्षांकडनं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे या बैठकीमध्ये उपस्थित नव्हते त्यांनी या विषयावरती बोलू नये, जेणेकरून एक वेगळा संदेश जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जाईल आणि जी चर्चा सध्या सुरू आहे ती वेगळ्या दिशेने भरकटू शकते। त्यामुळे वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय या विषयावरती बोलू नये अशा सूचना नेत्यांना आणि प्रवक्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। जर या विषयावरती बोलायचं असेल, एखादी भूमिका मांडायची असेल तर वरिष्ठांकडनं परवानगी घ्या आणि त्यानंतरच माध्यमांशी बोला असं सांगण्यात आलेलं आहे। स्वतः सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे या विषयावरती बोलतील आणि आतापर्यंत अनेक प्रतिक्रिया या विषयावर त्यांच्या आलेल्या आहेत। त्यामुळे आगामी दिवसांमध्ये यापुढे अजून काही खुलासे बैठकांसंदर्भात होतात का वरिष्ठांच्या हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।